हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2024चा कट ऑफ काय असेल याबद्दल थोडीशी चर्चा करायची आहे. जी आपली एक्झाम झाली होती 7 एप्रिल 2024ला, म्हणजे मागच्या रविवारी जी एक्झाम झाली होती, त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो. एक्सपेक्टेड आन्सर की तुमच्याजवळ मिळालेली आहे आणि त्याची जे फायनल आपल्याला फायनल आन्सर की जी आहे, प्रोव्हिजनल आन्सर की ज्याला आपण म्हणतो, सेट भवन जी आपल्याला प्रोव्हाइड करते, ती मे महिन्यामध्ये येण्याचे चान्सेस आहेत. नेक्स्ट मंथमध्ये आपल्याला आन्सर की मिळेल. त्याच्यावरती चॅलेंजेस करण्यासाठी तुम्हाला रिक्वेस्ट केली जाईल. चॅलेंजेस झाल्यानंतर फायनल आन्सर की आपल्याला जूनमध्ये वगैरे मिळेल आणि रिझल्ट लागण्याचे चान्सेस मग जुलैपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. जसं की हा रिझल्टचा ट्रेंड आहे की 3 महिन्यामध्ये आपला रिझल्ट लागतो सेट एक्झाम नंतर. ही एक्झाम ऑफलाईन असल्यामुळे हा एवढा कालावधी जाणं एक्सपेक्टेड आहे तुमच्या पूर्ण एक्झामच्या पूर्ण पिरियडमध्ये. ठीक आहे. तर आता या एक्झामच्या पिरियडमध्ये तुम्हाला आता एवढा 3 महिन्याचा गॅप घेणं खूप मोठं कठीण काम आहे. सो या एक्झामला गॅप देऊ नये किंवा तुम्हाला प्रिपरेशनला वेळ मिळावा यासाठी हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. की एक्सपेक्टेड कट ऑफवरून तुमच्या लक्षात येईल की येणारी एक्झाम तुमच्यासाठी फुलफिल झालेली आहे की नाही, की तुम्हाला परत प्रिपरेशन करायचं आहे, आणि त्यासाठी हा एक्सपेक्टेड कट ऑफ. तर ज्या स्टुडंट्सचा एक्सपेक्टेड कट ऑफप्रमाणे रिझल्ट आलेला नाही आहे त्यांच्यासाठी एक फुल कोर्स आम्ही आणलेला आहे. म्हणजे नेक्स्ट एक्झामला टार्गेट करत हा फुल कोर्स आम्ही तुम्हाला देऊ शकतो. या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम, नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स अँड PYQ. हा फुल कोर्स जो आहे, जो मॅक्झिमम स्कोअर तुम्हाला मिळवून देईल पेपर 1मध्ये, ज्याची फीस आहे 3500. डिस्काउंट अवेलेबल आहे. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होणार आहे 2500. आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता, किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करून लगेचच तिकडेही जॉईन होऊ शकता, किंवा पेपर 2 येणाऱ्या एक्झामसाठी पेपर 2 साठी इकडे प्रिपरेशन देत आहोत, ज्याच्यामध्ये इकडे सब्जेक्ट्स ऑफ लिस्ट आहे. या सगळ्या सब्जेक्टसाठी पेपर 2चा कोर्स अवेलेबल आहे, ज्याची फीस आहे 12,000 रुपये, आणि डिस्काउंट प्रोव्हाइड केल्यानंतर त्याची 10,000 फीस होते. सेम प्रोसिजर फॉलो करायची. इकडे त्याला व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा प्ले स्टोरवरून डायरेक्टली तिकडे जॉईन व्हा, ज्याची बॅच चालू होणार आहे 15 एप्रिलपासून, आणि लगेचच तुम्ही प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. ठीक आहे. याच्याशिवाय आता बघूया आपण की तुम्ही कशा पद्धतीने कट ऑफ काढू शकता, किंवा कट ऑफ तुम्हाला कसा बघू म्हणजे मी सांगते एक्सपेक्टेड कट ऑफ आम्ही कसा काढतोय, किंवा का हा एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे, किंवा कॉन्फिडेंटली काय आहे. तुम्ही काय म्हणू शकता की हा रिझल्ट म्हणजे हा कट ऑफ एवढाच जाईल कशावरून. तर हा जो ट्रेंड आहे, मी मागच्या 3 वर्षांचा कट ऑफ घेतलेला आहे. जी कट ऑफची PDF आहे ते आपल्याला वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तर या कट ऑफच्या लिस्टमधून हा कट ऑफ लिस्ट PDF घेतलेला आहे, ज्यामध्ये 20, 21 आणि 2023 अशा 3 एक्झामचा हा कट ऑफ लिस्ट घेतलेला आहे. तर एक जर तुम्ही ट्रेंड पाहिला किंवा हा जो कट ऑफ लिस्ट आहे त्याचं ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की 2020मध्ये, आता लेट्स टेक एन एक्झाम्पल, इकॉनॉमिक्सचं जर एक्झाम्पल घेतलं तर 2020मध्ये जनरल कॅटेगरीसाठी कट ऑफ होता 54, SC साठी 44.67, 43.33, 49.33 त्या कॅटेगरीसाठी आहे. ठीक आहे. NT साठी 42, NT Cला 42.67, NT Dला 38.67 सॉरी, आणि 48 ओपन EW साठी 48.67 हा कट ऑफ होता. ठीक आहे. आता हा कट ऑफ तुम्हाला बघायला मिळेल 2021मध्ये इकॉनॉमिक्समध्ये 57 झालेला आहे. ठीक आहे. जो इकडे काय होता आपला 20मध्ये होता 54 ते 57, म्हणजे 3% हा रिझल्ट तुम्हाला इथे वाढलेला दिसतोय, किंवा कट ऑफ वाढलेला दिसतोय. जिथे 48 होता किंवा 47 होता, 44 होता, तिथे झालेला आहे 50. मॅक्झिमम जो म्हणजे हा जो रिझल्ट आहे तो दरवर्षीप्रमाणे फक्त 2 ते 3% हा जो कट ऑफ आहे तो वाढलेला तुम्हाला दिसून येतो. बाकीच्या सब्जेक्टसाठी तुम्ही लागू करून बघू शकता. ही जी PDF हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये पिंग करा. मी कमेंट बॉक्स पिंग केलेल्या स्टुडंट्सला ही जी PDF आहे ती शेअर करते. तर प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की हा जो कट ऑफ आहे ते 2 ते 3% वाढलेला आहे. ठीक आहे. आता हा जो कट ऑफ आहे 21ला जो 57 होता, ठीक आहे, तो आता इथे 54 झालेला आहे. ठीक आहे. कुठे 2023मध्ये. 2023चा पण पेपर जो होता तो कसा होता, थोडासा मॉडरेट होता, आणि यावर्षीचाही पेपर देखील कसा होता, मॉडरेटच होता. कारण पेपर 1 हा सगळ्यांना कॉमन होता आणि तो पेपर सगळ्यांना इझी गेलेला आहे असं आपल्याला समजलेलं आहे. पण जो पेपर 2 होते, म्हणजे जो लँग्वेज सब्जेक्ट असो, इकॉनॉमिक्स असो, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सगळ्यांचे पेपर 2 थोडेसे टफ गेलेले आहेत. म्हणजे हे पेपरची लेवल जी होती ती मॉडरेट होती, आणि या पेपरच्या मॉडरेशननुसार हा जो कट ऑफ आहे तो
कसा होऊ शकतो, कमी किंवा ह्याच्यापेक्षा 2% मॅक्झिमम वाढू शकतो, जास्ती फरक येणार नाही. किंवा पेपर जर इझी असता तर नक्कीच याचं काय झालं असतं, चेंज ह्याच्यामध्ये ड्रास्टिक चेंज झाला असता. तर तुम्हाला प्रिपरेशन चालू ठेवायची आहे की इथे तुमचं ही एक्झाम क्वालिफाय होणार आहे हे कसं कळेल, तर इथे हा लास्ट इयरचा एक पर्सेंटेज कट ऑफ पर्सेंटेज आहे, त्याच्यावरती तुमचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की इकॉनॉमिक्स जर तुमचा सब्जेक्ट असेल तर मागच्या वर्षीचा कट ऑफ काय आहे, 54.67 जनरल कॅटेगरीसाठी, SC साठी 46.67 हा जर कट ऑफ असेल तर याच्यामध्ये 2 ते 3% ॲड करायचे आणि त्याचे मार्क्स किती होतात हे बघायचं आहे. जसं की जर 50% तुमचा जर कट ऑफ मार्क्स असेल, म्हणजे तुम्हाला तिथे जर 150 मार्क्स तिथे लिहिले असतील तर त्या 150 मार्क्सवरती तुम्हाला काय करायचं आहे, 48, लेट्स टेक एन एक्झाम्पल, 48 तुमचं काय आहे, मागच्या वर्षीचा कट ऑफ आहे इथे कुठल्याही एका सब्जेक्टचा, आणि आता तुम्हाला 2% त्याच्यामध्ये वाढवायचे आहेत, म्हणजे किती करायचे आहेत, 50% करायचं. तर 146ला तुम्हाला कट ऑफ होत होता मागच्या वर्षी, तर यावर्षी तुम्हाला अजून करायचं आहे की 150पर्यंत कट ऑफ जाईल. सो ज्यांना 150च्या वरती मार्क्स आहेत त्यांनी आपण ही एक्झाम क्वालिफाय होणार आहे असं कन्सिडर करू शकता. बट तुम्हाला जर 150पैकी नाही 300पैकी जर 50% कट ऑफ होता आणि तुम्हाला फक्त 42%च मार्क्स मिळालेत किंवा 41% मार्क मिळालेत तर मात्र तुम्हाला प्रिपरेशन पहिल्यापासून स्टार्ट करावी लागणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट येणाऱ्या एक्झामसाठी जसं की ती ऑनलाईन एक्झाम असणार आहे, सिलेबस अपडेट होणार आहे, या सगळ्या गोष्टींना गृहीत धरून तुम्हाला तुमचं प्रिपरेशन हे काय करावं लागणार आहे, स्टार्ट करावं लागणार आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, प्रिपरेशनला करायचं की नाही किंवा ती प्रिपरेशन जी आहे ती स्टॉप करायची की कंटिन्यू ठेवायची हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सो देन दिस विल बी द पॅटर्न ऑफ चेकिंग द कट ऑफ पर्सेंटेज. हा जो असणारा पॅटर्न असणार आहे, तुम्ही तुमच्या सब्जेक्टसाठी काय करायचं आहे, कट ऑफ पर्सेंटेज चेक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तर ही PDF शेअर केल्यावर तुम्ही तुमच्या सब्जेक्टसाठी काय कट ऑफ होता आणि त्याच्यापेक्षा किती पर्सेंट म्हणजे 2 ते 3% वाढून तुमचे मार्क्स जर त्याच्याशी मॅच होत असतील तर तुम्ही या एक्झाममध्ये क्वालिफाय आहात असं कन्सिडर करून तुम्ही तुमचा नेक्स्ट जो स्टेप असणार आहे ते तुम्ही प्रोसेस करू शकता. आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला कमी मार्क्स आहेत त्यांनी मात्र काय करायचं आहे, प्रिपरेशनला लगेच सुरुवात करायचं आहे विदाउट वेस्टिंग एनी टाईम. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू.